सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे 20 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज सुट्टी होती. सुमती पटकन आंघोळ करून बाहेर आली आणि राजवीर म्हणाला, अगं हे काय, आंघोळ केलीस का नुसतंच पाणी अंगावर ओतून घेतलंस? आता आज तिचा पाळीचा दुसरा दिवस होता. आधीच तिची खूप चिडचिड व्हायची, ब्लडिंगसुद्धा खूप व्हायचं. त्यात आली सुट्टी आणि हा राजवीर म्हणजे घरी असला की डोक्याला ताप, आणि सुट्टी दिवशी तर तो तिचं डोकं खायला रिकामाच. ती त्याला शांतपणे म्हणाली, हे बघा, असं बोलून माझ्याशी वाद घालू नका आणि भांडणाला तोंड फोडू नका, कारण आज माझा दुसरा दिवस आहे. मला खूप त्रास होतोय. एकतर तुम्ही मला कधी समजून घेत नाही, या दिवसात माझी मदतही करत नाही, आणि वर मला असं चिडवू नका. राजवीर म्हणाला, मग फक्त तू एकटीच बाई आहे का जिला हा त्रास होतो? बाकीच्यांना पण होतो, पण तुझ्या इतकी ओव्हर ॲक्टिंग नाही कोणी करत. आणि ती चिडली. तुम्ही घराघरात जाता का बाकीच्यांचा त्रास बघायला? तो म्हणाला, बघ, जिला खूळ असतं ना भांडणाचं, ती काहीही करून भांडण उकरून काढतेच. आणि मी तरी काय म्हणालो ग? असं फक्त म्हणालो की आज सुट्टी आहे, तर रोजच्यासारखी घाई गडबडीत आंघोळ करू नकोस, जरा निवांत कर. आणि ती म्हणाली, हो असंच म्हणाला होता. आठवावर काय शब्द होते तुमचे? आणि बायकांसारखी आरामशीर आंघोळ करायला मी म्हणजे काही तुम्ही नाही. तो म्हणाला, बाई नाहीस मग कोण आहेस? अगं बाई आहेस म्हणून तर चांगली वेळ लावून आंघोळ करायची ना. मग ती म्हणाली, फुरसतीने वेळ घेऊन आंघोळ करायला मी काय तुमच्यासारखी पुरुष नाही. आणि तो तर चक्रावलाच. नेमकं हिला म्हणायचं काय होतं? किती कॉम्प्लिकेटेड बोलते ग. मग नका ना बोलू माझ्याशी, जावा तिकडं, असं म्हणून गेली ती किचनमध्ये. मग राजवीर आंघोळ करून आला आणि त्यानं तिने ठेवलेला चहा दोघांसाठी गाळून घेतला. डब्यातून तिच्या आवडीची मारीची बिस्किटं काढली. ती हे सगळं पाहायची. तिला वाटलं आता बाथरूममधून आल्यावर तो भांडेल. मग तो चहा गाळता गाळता तिला म्हणाला, काय ग, ऑफिसमध्ये काय चाललंय? ती म्हणाली, काय नाही, नेहमीचं सारखं. तिथे पण अशीच करतेस का ग? ती म्हणाली, तिथं कोणाची हिंमत आहे का माझ्या पुढं बोलायची? तुम्हाला सांगू, सगळ्यांना वाटतं की मी इतकी डॅशिंग आहे, म्हणजे घरी हिचा नवरा म्याव मांजर असेल हिच्या पुढे. तो म्हणाला, मग मी आहेच की तसाच, गप्प बसतो की नाही तुझ्या पुढं मान खाली घालून. ती म्हणाली, तोंड बघा आरशात, बायकोला आरी आणि दुनियेला भारी असे आहात तुम्ही. सगळ्या जगाला चांगले वागता आणि घरी माझ्यासोबत वाद घालता. जगाला काहीही वाटू दे, घरात कोणाचं राज्य आहे हे आपल्याला माहीत आहेच की. तो शांत आहे हे पाहून तीही आता थोडी शांत झाली होती. मग दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये बसून चहा आणि मारीचं बिस्किट खात होते. राजवीरने एक साथ 3 बिस्किटं घेतली आणि कपामध्ये बुडवायला लागला, तर ते बिस्किट आत जाईना आणि तो एक शिवी देत म्हणाला, 2च बिस्किटांच्या कंपन्या प्रसिद्ध आहेत भारतात. एक म्हणजे मारी बिस्किट, जे किती पण प्रयत्न करा आत जातच नाही, आणि दुसरं म्हणजे पार्ले, जे एकदा आत गेलं की बाहेर येतच नाही. हे ऐकून सुमती खूप खूप हसायला लागली. ती हसत होती, पण तिची वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. खरंच तिला खूप त्रास व्हायचा पिरियडचा. राजवीर तिची काळजी वगैरे करत नव्हता जास्त, पण कधी मध्ये एखादा चहा बनवून द्यायचा, कारण ती पोट दुखतंय या नावाखाली त्याला काम लावते की काय, त्याचा फायदा घेते की काय, हाच संशय त्याच्या डोक्यात असायचा. आणि ती हसून म्हणाली, अहो 3 बिस्किटं का खाता, एक एक खा ना. तो तिला डोळा मारत म्हणाला, तुला माहीत आहे ना, मला अगदी तोंड भरून लागतं. तशी तिला अजून खाली बघायला लागली, कारण त्याला तिचा असाच किस आवडायचा. अगदी तोंड भरून, तिचं अख्खं नाजूक तोंड तो असाच मोठा घास घेतल्यासारखा त्याच्या तोंडात घ्यायचा. मग असेच काही दिवस गेले. आज त्यानं तिला आणलेला ड्रेस दिला आणि म्हणाला, ट्राय कर. ती म्हणाली, ड्रेस का आणला, मला नाही आवडत. अगं छान दिसतेस की, आणि तुझी चॉईस चांगली नाही. मागे एकदा तू तुझ्यासाठी आणलेला ड्रेस चांगला दिसत नाही, पण मी आणलेल्या ड्रेसमध्ये तू खूप छान दिसतेस. आणि खरंच त्याची चॉईस चांगली होती. तिच्यावर त्यानं आणलेलं सगळ्या रंगाचे ड्रेस शोभायचे. आणि ती हसत म्हणाली, तुम्ही मला पसंत केली ना, खरंच तुमची चॉईस चांगली आहे आणि माझी भंगार, असं म्हणून ती हसली. तो चिडला, म्हणाला, तुला आवडत नाही ना मी भंगार आहे का? आणि मग ती म्हणाली, असं कुठं मी म्हणाले, माझी चॉईस भंगार आहे, तुम्ही नाही. तुम्हाला तर घरच्यांनी चॉईस केलं माझ्यासाठी, मी नाही. मग तो शांत झाला. पण अहो, ड्रेसवर कशाला खर्च करता? तो म्हणाला, अगं किती जणी घालतात,
सुटसुटीत वाटतं म्हणे कपड्यांमध्ये या. आणि ती म्हणाली, साडीत जसं इम्प्रेशन पडतं ना तसं ड्रेसमध्ये नाही पडत. आणि खरं होतं, ती साडीत खासच दिसायची, ऑफिसर म्हणून ॲट्रॅक्टिव्ह वाटायची. आणि म्हणाली, पदर असा घेऊन कमरेला खोचला की झाशीच्या राणीचं फिलिंग येतं बघा, समोरचा गपगारच असतो. बरं माझी झाशीची राणी, आता घाल हा ड्रेस. ती म्हणाली, मग तुम्ही बाहेर जा. अरे चा, आता हे काय नवीन, इतकं तर बघितलं ना मी तुला, मग आता काय झालं. ती म्हणाली, ती गोष्ट वेगळी असते आणि ही वेगळी असते, जा बाहेर. तो म्हणाला, काय वेगळं असे आहे, बायको तर तीच आहे ना, आणि बायकोचं सगळं पण तेच आहे ना. ते काही नाही, माझ्यासमोरच घाल, मग राहू द्या असं म्हणून पाय आपटत गेली. ती लाजत होती त्याला तर समजत नव्हतं की अशी कशी ही, त्यात काय लाजायचं. पण पुरुषांना नाही कळत, बायका अशा काल असतात आपल्याच नवऱ्याला, नवरा तर तोच असतो. पण बाईच्या जातीला तिची लज्जा हे वरदान असतं, आणि ही लज्जाच तिला सगळ्यांपासून युनिक बनवते. मग तो म्हणाला, बरं जा घाल, मी थांबतो बाहेर. ती म्हणाली, आता नको, मूड गेला. मग तोही चिडला. इतक्या हौसेनं तो तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आला होता आणि ही असं करत होती. घरात एकटी स्त्री, मुलगी पण नव्हती म्हणून तिचेच लाड चालायचे. तो म्हणाला, तू पुन्हा नाटक करत आहेस ना. ती म्हणाली, नाही हो, पण रात्री तुमच्यासमोर कपडे काढायला लाज वाटत नाही, पण दिवसा वाटते. निर्लज्ज नाही मी. तो म्हणाला, मी कुठं म्हणालो की तू बिनअब्रूची आहेस. बिनअब्रूची असतीस तर मी केली असती का. आणि दिवसा काय प्रॉब्लेम आहे. ती म्हणाली, दिवसा तुम्ही परपुरुष वाटता. असं म्हणून ती एकटीच हसायला लागली. राजवीर म्हणाला, निव्वळ येडपटसारखी करतेस हा, चल पटकन आणि दाखव घालून, नाहीतर आयुष्यभर पुन्हा काही आणणार नाही तुझ्यासाठी. आणि ती म्हणाली, असं बोलून बोलूनच आयुष्य संपलं की आता काय राहिलं आहे, 10 गेले 5 उरले, तुम्हीही उतार वयाला लागला की नाही. आणि तो म्हणाला, तू अजून बरी 18ची आहेस की, 18 दुने 36ची घोडी झाली की चांगली. मग ती म्हणाली, तुम्ही तोंड फिरवून उभे राहा. आणि तो म्हणाला, बरं. त्यानं नेमकं अशा अँगलनं तोंड फिरवलं की आरशात ती दिसत होती. ती कपडे बदलू लागली. तिचा बांधा अजूनही कमनीय होता, टचटचीत, भरलेल्या कांसासारखी, अगदी सडपातळ, पण फिट होती एकदम. छाती काहीशी खाली उतरली होती आणि तो पटकन तोंड फिरवून जवळ आला तिच्या आणि ती लाजायला लागली. तो म्हणाला, अशी का लाजतेस नव्या नवरीसारखी. ती नुसती गोड गालात लाजत हसत होती आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं तिनं, आणि तिला त्यानं हात लावला. तशी सगळी लाज पळून गेली आणि एकदाची त्याला बिलगली. त्यानं तिला भिंतीसोबत दाबत थोडं कुस्करली आणि मग तो म्हणाला, आता राहत नाही. हे बघा असं होतं म्हणून तुम्ही बाहेर निघून जा असं म्हणत होते मी, आता वेळ नाही मला. सुमती, फक्त 2 मिनटं. नाही नाही, अगं असं काय करतेस, बघ ना माझ्याकडे. त्याचा पुरुषार्थ जागा झाला होता आणि ती खूप हसायला लागली. किती हो पागल तुम्ही, जरा धीर धरवत नाही ना. तो म्हणाला, आणि तुला असतो का धीर. ती म्हणाली, हो, पण तुमच्या इच्छेशिवाय आम्ही बायका काही नाही करू शकत. पण तुम्ही आपलं आमची इच्छा असो नसो जबरदस्ती करून रिकामा होता. तो म्हणाला, एकदा फक्त केली तर लगेचच टोमणे मारतेस, पण आता ह्या पोपटचं काय करायचं सांग. आणि ती खूप हसली, म्हणाली, ठेवा पुन्हा पिंजऱ्यात, नाहीतर उडून जाईल दुसरी महिना शोधायला. तो म्हणाला, मी सुद्धा जातीवंत प्रामाणिक आहे, कळलं, दुसऱ्या कुणाकडे मन नाही जात माझं. ती म्हणाली, कसं जाईल इतकी सुंदर बायको असताना. तो म्हणाला, मग नको ना नाही म्हणू, फक्त 2 मिनटं. आणि त्यानं तिला पुन्हा जवळ घेतली आणि म्हणाला, फक्त 2 मिनटं दे ना, प्लीज प्लीज. तो तिला गयावया करत म्हणाला. मग ती म्हणाली, मग सॉरी म्हणा. कशाबद्दल त्यानं विचारलं. राजवीरसुद्धा फार हट्टी आणि बेरकी. आता तुपासाठी उष्ट खातं की नाही माणूस, पण अशा वेळीसुद्धा नमत नव्हता तिला. ती म्हणाली, आतापर्यंत तुम्ही मला काय काय बोलला त्याबद्दल. हो का, बरं म्हणतो ना. असं म्हणून त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि समोरासमोर तिला चिकटला. तशी तिच्या अंगात कळ उठली आणि तो म्हणाला, सॉरी ऐकायची तुला. ती आता बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती, गप्प बसली, कारण त्याच्या स्पर्शाने मंत्रमुग्ध होऊन गेली होती, इतकी की आता तीच उतावीळ झाली आणि बेडवर पडली. आता तो तिला सतवत होता. ती म्हणाली, या ना पटकन. आहा, आधी सॉरी म्हण. का, मी काय केलंय. ती त्याला जवळ घेत म्हणाली, तू मला आता किती त्रास दिला.
ती अल्लडपणा करत म्हणाली, मग तुम्ही तर मला किती त्रास देता आणि माझ्या वैयक्तिक प्रॉपर्टीला हात पण लावता. तो हसला आणि म्हणाला, तुझं वैयक्तिक काय आहे ग? तुझ्याकडे जे काय आहे ते सगळं माझं आहे, समजलं? पण आता माझा त्रास ताजा ताजा आहे. सॉरी म्हण, नाहीतर मी निघालो. आणि आता धीर तर आम्हाला जराही जमत नसतो. ती पटकन म्हणाली, सॉरी. आणि तो म्हणाला, शेवटी विजय सत्याचाच होतो. आणि ती हसून म्हणाली, विजय कोणाचा का होईना तिकडं, सत्या का फत्या, कोणती सटवी असेल तिचा, पण आता राजवीर तिच्या सुमतीचा होईल ना. आणि तो तिच्या या गमतीशीर बोलण्यानं खूप हसला आणि म्हणाला, राजवीर आयुष्यभर तुझाच आहे बायको, फक्त नवऱ्याला ओळखायला शिका. असं म्हणत त्याने तिच्या नाजूक शरीराचा ताबा घेतला आणि ती तृप्त झाली. सुरुवात त्यानं केली होती, पण हिनंच दुप्पट फायदा करून घेतला आणि म्हणाली, रात्रीसुद्धा असंच पाहिजे. तो म्हणाला, अगं हावरट, आताच तर झालं ना. हो मग आपण असंच पुढची तयारी करतो की नाही पोटापाण्याची, मग ही पण करायला हवी ना. तो म्हणाला, मग तू रात्री छान तयारी कर, मग बघू. मग आता ती सारखी त्याच्यासाठी छान नाईट गाऊन घालून टीव्हीतल्या हिरोईनसारखा, आणि त्याची आता रोज नाही पण आठवड्यातून 3 वेळा तरी अशीच अधीर होऊन भेट व्हायची त्या दोघांची. दिवस तर दिवस आणि रात्री तर रात्री. आणि आज पुन्हा तिच्या आईचा फोन आला. तिने फक्त 2-3 मिनटं बोलली, हाय हॅलो केलं आणि लगेच फोन ठेवून दिला. तो म्हणाला, अशी का गं बोलतेस आईशी, तिची पण अपेक्षा असते ना. ती म्हणाली, अहो मला कळतं सगळं, पण ती ना सतत सगळ्यांसमोर माझंच कौतुक करत असते. माझी सुमती अशी, माझी सुमती तशी, नोकरीला लागली, इतका पगार घेते, मुलं सांभाळते, लवकर उठते. खायचं त्यांच्या हातचं आणि कौतुक लेकीचं करायचं. आणि हे ऐकून ऐकून तिच्या सुना तिचा तिरस्कार करतील की नाही, आणि माझाही. त्यांना तर वाटणार की तिला कितीही माया लावली तरी तिला तिच्या लेकीचं जास्त कौतुक आहे. आणि तुम्हाला खरं सांगू, जेव्हा खरी गरज असते ना तेव्हा सूनच कामाला येते. तुम्ही अंथरुणाला खिळल्यावर तीच तुम्हाला बघत असते, मग ती कशी का असेना. लेक येते 2 दिवस आणि लगेच निघून जाते. आणि मुलगा जरी तुमचा असला तरी तो साहित्य आणून घरात देतो, पण ते लाटून बनवून कोण घालतं, सूनच ना. आणि आत्ताच मी तिला पैशांचा आधार दिला तर माझे भाऊ आणि त्यांच्या बायका सोकावतील आणि जबाबदाऱ्या झटकून टाकतील. म्हणून आईवडिलांना सांभाळणं ही त्यांची जबाबदारी आहे, हे त्यांना कळू द्या. जेव्हा खूप मोठी गरज असेल ना, मग तेव्हा मी आहेच की. माफ करा, मी नाही, आपण आहोत. तुम्ही जे म्हणाल तेच मी करेन. आता राजवीरला तिचं पटलं. उठसूट लेकीचं कौतुक गायलं की सुना तिरस्कार करू लागतात. शेवटी त्या बाहेरूनच आलेल्या असतात ना. तिनं जरी तिच्या सुना घरी असल्या तरी घर सांभाळतात, छान स्वयंपाक छान करतात, इतकं तरी तोंड भरून म्हणावं आणि सुनेला लेक मानावं. ती जर सतत माझ्याकडे लक्ष देत राहिली तर तिला तिच्या सुनेत मुलगी कशी दिसणार. राजवीरला तिचं म्हणणं पटलं. मग आज ती ऑफिसमधून आली आणि म्हणाली, अहो आत्ताच एक नवीन मुलगी ना जॉईन झाली माझ्या हाताखाली, 8 दिवस झाले. राजवीर हसून म्हणाला, ए सुमती, आता मुली नको दाखवू मला, मी तुझ्यासोबत खुश आहे. आणि ती हसून त्याला मिठी मारत म्हणाली, आगाऊपणा पुरे. अगं बघ ना, आपल्या घरात 3-3 पगार येतील, मी दोघींना खुश ठेवेन. एक दिवस तुझ्याकडे, एक दिवस तिच्याकडे. ती हसून म्हणाली, ऐका ना, तिचं लग्न होऊन 6 महिने झाले आहेत. तो म्हणाला, बरं मग. अहो मी तिला विचारलं मुलं आहेत का, तर म्हणाली नाही, तिला नोकरी करायची होती म्हणून मुलं होऊ दिलं नाही. तो म्हणाला, मग त्यात काय, हल्ली असंच करतात सगळे. आणि ती म्हणाले, अहो पण मुलं होऊ नये म्हणून ते दोघं एकमेकांच्या जवळ येत होते, पण फक्त वरवर रोमॅन्स करत होते, किस आणि टच, बास. पुढे काही जात नव्हते, कारण गरोदर राहिली तर म्हणून. किती अवघड आहे हे बाबा सगळं, इतक्या जवळ यायचं आणि कसा कंट्रोल ठेवायचा. तो म्हणाला, मनावर ताबा असला की सगळं शक्य आहे, किंवा आपलं लग्न झालं नाही असं समजायचं. ती म्हणाली, त्यापेक्षा लांब लांब झोपायला हवं ना, पण जवळजवळ झोपायचं आणि काही करायचं नाही, खूप अवघड आहे बाबा. तो म्हणाला, तुझ्या नशिबात ते नव्हतं म्हणून तुला हे अवघड वाटतं. ती म्हणाली, मी तिला हा फॉर्म्युला सांगितला, पण आता काय उपयोग, आता ते एकत्र येतात तिला नोकरी लागल्यापासून. राजवीर म्हणाला, मग काय आता, तिला जर ऑफिसला उशीर झाला तर ओरडू नको हा, दिवस रात्र काम सुरू असणार बघ. आता ते त्यांचं नुकसान भरून काढत असतील. आणि ती हसायला लागली, पण तू सुद्धा तुझ्या हट्टीपणामुळे, अल्लडपणामुळे
आपलं सुरुवातीला नुकसान केलं, त्यात बरंच काय काय झालं असतं. उगीच माझी ॲसिडिटी वाढवत बसली. ती म्हणाली, मला नसता बाबा दम निघला आणि निघतही नाही. तो म्हणाला, मग सुरुवातीला कशी राहिलीस? तिला अजून म्हणाली, तेव्हा मला तुम्ही माहीत नव्हता ना, पण जेव्हापासून माहीत झाला तेव्हापासून तुमचीच गोडी लागली आणि मी तुमचं सगळं नुकसान भरून दिलं आहे. अजूनही तयारी आहे माझी. आणि लग्नानंतर मुलं झाल्यावर करिअर थांबतं असं का वाटतं हो मुलींना? जिद्द असेल तर काहीही होऊ शकतं. त्यासाठी मन मारायची काय गरज आहे? मग राजवीर तिला जवळ घेत म्हणाला, सगळ्या जणीत सुमती नसतात, ती लाखात एकच असते, जशी माझी बायको आहे, जिद्दी, हट्टी आणि अल्लड. असं म्हणत त्यानं तिला खूप जवळ घेतली आणि म्हणाला, सुरुवातीला तू खूपच अल्लड वागलीस हां, माझ्या अपेक्षा पलीकडे. ती म्हणाली, अहो खरंच मला त्यावेळी तुम्हाला नाही ओळखता आलं आणि आताही मला तुम्ही अजून नाही कळलात. जे समोर आहात तेच आहात, तसेच आहात असं वाटतं. मला माणसाच्या पाठीमागचा माणूस नाही ओळखता येत. त्यावेळी मलाच नव्हतं समजत की नवरा म्हणजे काय असतं, म्हणून मी तुमच्यावर लहान मुलीसारखी राग धरून बसले, कारण मला त्यावेळी अजूनही माझं लग्न झालं आहे असं समजतच नव्हतं. नवरा म्हणजे रागावणारा, घाबरवणारा एक व्यक्ती, बास, इतकीच संकल्पना डोक्यात होती, तेही दुसऱ्यांचं ऐकून. आणि तुमचा राग मनात धरून गट्टी फू केली होती, बहीण भावाला करत होती तशी. पण तुम्ही माझ्यावर चिडल्यानंतर कळलं की नवरा काय चीज असते. त्याचं रागवणं, शिकवणं, वेळोवेळी टोकणं आपल्या भल्यासाठी असतं. तुम्ही मला पुढं शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि कळलं की नवरा फक्त धाक दाखवणारा रिंग मास्टर नसतो, तो मार्गदर्शक असतो, हितचिंतक असतो. तुमचं रागावणं हे माझ्या भल्यासाठी असतं. तुम्ही मला एक आदर्श आई बनवलं. खरंच तुम्ही मलाच घडवलं आहात. तुम्ही माझे शिल्पकार आहात. तो हसला आणि म्हणाला, तुझा यात काही दोष नव्हता. तुझं वय जरी लग्नाचं असलं तरी अल्लड होतीस आणि अजूनही आहेस. तू खूप इनोसंट, निष्पाप आणि निरागस आहेस. तू चिडत असतेस पण तुझ्या मनात कपट नसतं, हे कळतं मला, म्हणून तुला चिडवायला खूप मज्जा येते. आणि मी तुला एक आदर्श पत्नी, आई बनवलं, आता आदर्श आजीसुद्धा बनवणार. पण आपली नातवंड येईपर्यंत मी जगलो तर. पण तू असणार बरं का. आणि तिनं त्याच्या तोंडावर भावूक होऊन हात ठेवला आणि लटक्या रागात एक चापटसुद्धा मारली आणि म्हणाली, खबरदार, जर असं बोलाल तर तुम्ही कुठेही जाणार नाही आणि गेलो तरी दोघेही सोबतच जायचं. मला आता सवय नाही तुमच्याशिवाय राहायची आणि काय माहीत मीच तुमच्या आधी गेले तर. तो म्हणाला, आता तू तरी का असं बोलतेस? नशिबातलं कुणाला कळलं आहे का तेव्हा? आणि ती आता रडत होती, लहान मुलीसारखी मुसमुसत होती. त्यानं तिला मिठीत घेतली आणि म्हणाला, किती जवळ रडू आहे ग तुला. मी कुठेही जाणार नाही तुला सोडून. अगदी 80 वर्षाचा झालो आणि तोंडात दात नसले तरी मी तुझ्या तोंडात तोंड घालणार. बघायचं का कसं? असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिने डोळे मिटून घेतले. त्याला घट्ट बिलगली. त्याने तिच्या गालावरील अश्रू पुसले. आजची ती त्याला फार वेगळी वाटली. रोज अवखळ, चंचल वाटणारी, त्याच्यात सामावण्यासाठी आतताईपणा करणारी, आज धीर गंभीर वाटत होती. आणि त्यानं तिला भरपूर प्रेम दिलं आणि घेतलं सुद्धा. आणि म्हणाला, सुमती, आज खूपच टेस्टी वाटतीस ग. कसं काय बरं? ती म्हणाली, लोणचं जसं दिवसेंदिवस टेस्टी होत जातं ना, तसं लग्नाचं असतं. ते मुरत जातं म्हणून टेस्टी लागतं. आणि मग तो म्हणाला, पण तू मला चापट मारली मगाशी. नवऱ्याला मारतेस? लाज वाटते का नाही? नाही वाटत, कारण त्यांच्यापुढं लाज सोडूनच वागायचं असतं, हे समजलं आहे मला. आणि पुन्हा असं बोलला तर गळा दाबून टाकेन, असं ती म्हणाली. मग तो म्हणाला, मग मी तर मेलो तरी चालेल ना तुला? ती म्हणाली, अजिबात नाही, माझ्यापासून तुमची सुटका नाही, 7 जन्म तरी. तो म्हणाला, पण पुढच्या जन्मात जरा अल्लडपणा कमी करा हां. मग तुम्ही तुमचं वय कमी करा. ती म्हणाली, माझ्या वयाचा काय प्रॉब्लेम आहे ग तुला? अजून 10 वर्षे तरी मी चांगला टाकाटक चालणार आहे. तुला कधीच शारीरिक सुख कमी पडू देणार नाही. मी थकायच्या आधीच तू दमून जाशील, नको नको म्हणशील. ती म्हणाली, मग ठीक आहे, पण माझ्या अल्लडपणाचा तरी तुम्हाला कुठं त्रास होतोय का? ना बहीण ना मुलगी, मग करा की माझे लाड. असं म्हणून पुन्हा त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, पाटील, डोळा मारा ना. आणि तो म्हणाला, झाला काहीचा अल्लडपणा सुरू. कधी सुधारणार आहेस ग? ती हसून म्हणाली, वाट बघा, या जन्मी तरी शक्य नाही, पुढच्या जन्मी पाहू. मारा ना डोळा पटकन, माझी इच्छा झाली आहे. असं म्हणत हात आपटायला लागली. मग त्यानं तिला डोळा मारला आणि ती फक्त शहारून गोड हसली आणि म्हणाली, मस्त वाटलं हां.
तो म्हणाला, बावळट कुठली. ती म्हणाली, इतकाच राग येतो का माझा, तर सोडा मला माहेरी माझ्या. तो म्हणाला, तुला तुझ्या माहेरी काडीची किंमत आहे का. ती म्हणाली, असं नका समजू, खरी परिस्थिती काय आहे तुम्हाला माहीत आहे, पण माझी किंमत इथेच आहे तुमच्याजवळ, आणि जरी तुम्हाला बघायचं असेल तर सोडा मला माहेरी. आणि तो म्हणाला, वाट बघ, या जन्मी तरी ते शक्य नाही, पुढच्या जन्मी पाहू.